यात्रेचा शेवटचा दिवस देवीच्या दर्शनासाठी गेलो तर पावसाचं आगमन आणि पहिल्यांदाच बघितली मक्याची भाकरी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती उद्याचा काय प्लॅन आहे तो मी तुम्हाला उद्या सांगेल. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही चाललोय सगळे देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी. यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. यात्रेतून मी गहू गाळ्याची गाळणी घेतली, त्यानंतर आम्ही आलो इथे देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी. इथे मंदिराच्या आतमध्ये जायच्या आधी हळदी कुंकू वाहून उदबत्ती लावली जाते. त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर मंदिरात जाताना आम्ही सगळ्यांसोबत एक फोटो घेतला, कारण की ह्या आठवणी राहतात. देवीचं दर्शन झाल्यावर आम्ही देवी समोर बसून आपापल्या मनातली इच्छा सांगितली आणि आमच्या ह्या पिल्ल्याला तर जेव्हा संधी भेटेल तेव्हा मस्तपैकी फिरायला पाहिजे. देवीचं छान असं दर्शन झालं. त्यानंतर आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता इकडेच, पण नेमकं त्याच वेळेला पाऊस सुरू झाला. पण इथेच एका ठिकाणी मस्त जेवण बनवायची सोय होती. आता एका चुलीवर भाकरी तर दुसऱ्या चुलीवर नॉनव्हेजचं जेवण बनवत होतं आणि आम्ही दोघं आहोत व्हेजवाले, म्हणून मी आमच्यासाठी पनीरची भाजी बनवणार होते. आणि हे बघा, हे बहिणीचे मिस्टर पावसात पाणी घेऊन येताना भिजले. आणि आजपर्यंत मला नाचणीची, बाजरीची, तांदळाची, ज्वारीची भाकरी माहिती होती, पण आज पहिल्यांदाच मी मक्कीची भाकरी बघितली, ती पण अशा प्रकारे बनवताना. ही भाकरी पाणी लावून हातावरच बनवली जाते. त्यानंतर आमचं पण स्वयंपाक सगळं तयार झाला होता. त्यानंतर आम्ही सगळेच एका ठिकाणी सुक्या जागेवर जेवायला आलो. एका साईडला नॉनव्हेज खाणारे तर एका साईडला आम्ही व्हेजवाले बसले होतो. त्यानंतर इथून जायला आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि हे सगळे रात्रीच्या मुक्कामासाठी इथे आले. आणि तुमच्यापैकी कोण कोण इकडे आलेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर बाय.